गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी माता मृत्यू अन्वेषण समिती आणि धर्मादाय आयुक्तांच्या अहवालाची प्रतीक्षा. निष्कर्षानंतर कारवाईच्या संदर्भात निर्णय होणार. रुग्णालयाची बदनामी थांबावी यासाठी तनिषा भिसेंवरती उपचार करणाऱ्या डॉक्टर घैसास यांचा राजीनामा, तर 10 लाख रुपये मागितल्याचं रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांकडून मान्य. परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाची आज सुनावणी. औरंगाबाद खंडपीठामध्ये प्रकाश आंबेडकर मांडणार सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची बाजू. कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवरती आज हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी. एकनाथ शिंदेंवरील विडंबनाच्या प्रकरणी दाखल गुन्हे रद्द करण्याची मागणी. घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महागला. उज्ज्वला योजनेमधील सिलेंडर आता 550 रुपयांवर, तर बिगर उज्ज्वला योजनेचा सिलेंडर 853 रुपयांवर. मध्यरात्रीपासून दरवाढ लागू. केंद्राकडून पेट्रोल आणि डिझेलवरच्या एक्साईज ड्युटीमध्ये 2 रुपये प्रति लिटरनं वाढ. पेट्रोलियम कंपन्यांना झळ बसणार, ग्राहकांवरती भार पडणार नसल्याचं केंद्राचं स्पष्टीकरण. शेअर मार्केटच्या नंतर सोन्याच्या दरांमध्ये मोठी घसरण. आठवड्याभरामध्ये सोन्याचा दर 93,000वरून 87,000वर. काल दिवसभरात सोन्याच्या दरामध्ये 1,550 रुपयांची घसरण. तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचा झटका. प्रत्यार्पण रोखण्याची याचिका फेटाळली. राणाला भारतामध्ये आणण्याचा मार्ग मोकळा. विदर्भामध्ये अंगाची लाही. अकोल्यामध्ये पारा सर्वाधिक 44 अंशांवर. नागपूर, अमरावती, बुलडाण्यामध्ये सर्वाधिक तापमान. पुढील 2 दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा. केदार जाधवची क्रिकेटच्या मैदानामधून राजकारणामध्ये एंट्री. माजी क्रिकेटपटू केदार जाधव आज करणार भाजपमध्ये प्रवेश. आयपीएलमध्ये घरच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा पराभव. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची मुंबईवरती 12 धावांनी मात. कुणाल पंड्याच्या 4 विकेट्स. हार्दिक तिलकची वादळी खेळी व्यर्थ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.